मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता। मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत। आपण आज आंतरवली सराटीतून ही सर्व लाईव्ह अपडेट आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। आज मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी येथील आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव आंतरवली सराटीमध्ये दिवसभर आले होते। आता या घडीला जर बघितलं तर आता देखील आंतरवली सराटीतल्या मंडपमध्ये पाय ठेवायला जागा नाही। इतकंच काय, गावात कुठेही पाय ठेवायला जागा नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवसभर लाखो लोकांनी आंतरवली सराटी येथे आज व्हिजिट दिलेली आहे आणि आता रात्रभर देखील लोकांचा ओघ या ठिकाणी सुरू आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातून लोक आंतरवली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी लोक त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता देखील या घडीची लाईव्ह अपडेट आहे। आंतरवली सराटीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे आणि अशा खालावलेल्या नाजूक परिस्थितीत सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे संघर्ष करत आहेत। आपल्या समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं, मागे हटायचं नाही, खंबीरपणे झुंज देत राहायचं, हा ठाण्या वाघ महाराष्ट्रासमोर एक आदर्श घालून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटीतलं हे कठोर आमरण उपोषण सुरू आहे। राज्यातल्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या बांधवांना आम्ही याद्वारे आपल्याला विनंती करत आहोत, जे आंतरवली सराटीला मनोजदादा जरांगे पाटील यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्यासाठी खास करून आंतरवलीला येण्यासाठी जे आता मार्ग आहेत ते आपल्याला वडीगुद्रीमधून त्या ठिकाणी येता येत नाही। पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिगेड्स ठेवलेले आहेत। आज दुपारी ओबीसी बांधव आणि मराठा समाज यांच्यामध्ये एक संघर्ष उभा करण्याचं काम त्या ठिकाणी काही शक्तींनी केलं होतं, परंतु मराठा समाजाने घेतलेली समजदारीची भूमिका आणि त्यासोबतच मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं की आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वेगळं कृत्य करायचं नाही, संयम राखायचा, शांतता राखायची, आपलं आंदोलन हे लोकशाही मार्गाने सुरू आहे असं मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं। आणि आत्तासुद्धा जर आपण बघितलं आंतरवली सराटीमध्ये तर हजारो समाज बांधव या ठिकाणी एक स्वप्न घेऊन आंतरवली सराटीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना खंबीरपणे साथ देताना हे सगळे लोक आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आज दिवसभराचा जर विचार केला तर लाखो लोक आंतरवली सराटीमध्ये आले होते आणि आज या ठिकाणी आपण बघत आहोत राज्यभरातून मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आंतरवली सराटीमध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत आणि आंतरवली सराटीची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवरून देण्याचं काम केलेलं आहे। आता देखील हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा। म्हणजे इथं जर आपण बघितलं तर सगळ्या गावातून बांधव या ठिकाणी येत आहेत, पोचत आहेत। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि दादांची आस्थेवाईकपणे या ठिकाणी चौकशीसुद्धा केली जात आहे। दादांच्या प्रकृतीबद्दल सगळ्यांनाच त्या ठिकाणी काळजी वाटत होती आणि म्हणून हे सगळे बांधव आंतरवली सराटीमध्ये येत आहेत, मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटत आहेत आणि दादांच्या प्रकृतीची विचारपूस करतायत आणि मराठा आरक्षण लढ्याला आमची खंबीर साथ आहे अशा प्रकारचं या ठिकाणी समाज बांधवांकडून सांगण्यात येत आहे। मित्रांनो, आंतरवली सराटीमध्ये येण्यासाठी आता वडीगोद्रीतल्या फाट्यावरून म्हणजे पुलाखालून या ठिकाणी आपल्याला चालत येता येत नाही किंवा वाहनं येत नाही। त्या ठिकाणी पोलिसांचे बॅरिगेड्स लावलेले आहेत, पोलिसांच्या गाड्या आडव्या लावलेल्या आहेत आणि पोलिसांनी आता एक मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे। सरपंचांच्या घराकडून मळ्यातून जो गावामध्ये रस्ता येतो म्हणजे रामगावन फाट्यावरून, तिथून आपल्याला आंतरवली सराटीमध्ये आतमध्ये येता येईल। त्याचप्रमाणे आंतरवली सराटीत येण्यासाठी जो कॅनॉल आहे धुळे सोलापूर महामार्गावर जे औदुंबर हॉटेल आहे त्याच्या समोरून येणारा जो कॅनॉल आहे तिथून देखील आपल्याला या आंतरवली सराटीमध्ये येता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी शांततेत आंतरवली सराटीला मनोजदादांना भेटण्यासाठी यायचं आहे। कुणी घाईगडबड करायची नाही, संयम सोडायचा नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बांधव आलेले आहेत। आपण या सगळ्या बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कुठून आलेले आहेत। शांततेचा लढा करा म्हणते आम्ही आमच्या गावामधून 4-5 गाड्या आलेल्या। कुठून आलाय तुम्ही? आम्ही गोळेगाव गोळेगावून आलाय। काय मनोजदादांची भेट झाली? भेट झाली ना। काय बोलले दादा? खूप तब्येत खालवली दादाची, परिस्थिती खूप खालवलेली आहे आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज जमा झालेला आहे आणि त्यासाठी
सरकारने आम्हाला खूप विरोध केला आहे, मराठा समाजाला खूप विरोध केलेला आहे. काय आणि त्रास होतोय मराठा समाज बांधवांना? मराठा खूप भावना अशा उकळून आलेल्या आहेत. जरांगे पाटलाकडे जर बघितलं आज अशी पोटं तोडा लागली आमच्या. दादांची प्रकृती खालावलेली आहे, खूप सरकार खालावलेली आहे. मात्र सरकारने ठोस लक्ष द्यायला निर्णय पाहिजे. घेताना दिसत नाही. नाही ना, काय सरकारला काय संदेश आहे? सरकार अंत पाहिलेलं आहे मराठ्याचा. हे तुम्हाला हे ओबीसी समाजाला सपोर्ट करतंय, मराठा समाजाला म्हणजे असं फेकून दिलं असं करायलंय. भेदभाव केला जातोय काय? भेदभाव करतंय. रस्त्यात म्हणजे अडवणूक काय करायची, मारहाण काय करायची. आमचा झेंडा सुद्धा फाडलेला आहे, मराठ्यांचा झेंडा फाडलेला आहे. हे जर अंत जर बघायचं असेल तर ह्यांना बघा म्हणा, हे बघा काय होत होतं. तुम्ही कुठून आला दादा? आम्ही गेवरा तालुक्यातून आलो. किती बांधव आलेत? आम्ही 50-60 बांधव आलो. दादांची प्रकृती खालावलेली आहे, हा, कशा पद्धतीने दादांना साथ देणार आहात? सात हे आता येऊन इथं सगळे जमा झालो, त्याच प्रकारे समजा सपोर्ट करणं चालू आहे. किती आज साधारणतः आंतरवली सराटीमध्ये लाखो लोक आलेत असं सांगितलं जात आहे. हा, लाखो लोकांनी इथं उपस्थित दर्शवले आहे. नाशिक, लातूर, अंबेजोगाई, नगर, उस्मानाबाद असे बऱ्याच ठिकाणी लोक आलेले आहेत. वेगळ्या इथंच आपण विचारलं तर कुठून कुठून आलाय दादा? छत्रपती संभाजीनगर मधून लोक आले, हिंगोलीहून आले, नांदेडहून आले, नांदेड, लातूर, परभणी. धाराशिव, राज्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. आणि संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार आणि निश्चय देखील या सगळ्या बांधवांनी आपल्याला केलेला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटील यांनी सर्वांना शांतता राखण्याचा आणि संयम राखण्याचा देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांना आंतरवली सराटीत आता कशी परिस्थिती आहे? आता तर म्हणजे जरांगे पाटलांनी सांगितलं तसं शांतता आहे. नाही तर वडी गुजरी फाट्यावर खूप त्रास होत आहे मराठ्यांच्या लोकांना. ते पहिलं तिथलं आरक्षण ते त्यांचं ते तंबू तिथून हटवायला पाहिजे स्टार्टला. तिथून म्हणजे येण्याचा रस्ता आमचा मोकळा करायला पाहिजे. मनोजदादांचं आंदोलन अडवणूक मोडण्यासाठी केलेली आहे. जाणीवपूर्वक केलंय असं म्हणायचं हा, तुम्हाला? जाणीवपूर्वक केलेली आहे. ते सरकारच्या सांगण्यावरून केलेलं आहे. जाणीवपूर्वक अडवणूक, हाणमार होत आहे. आमचा झेंडा पण फाडलेला आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही मराठा समाज बांधव आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा छत्रपती प्रयत्न करणार संभाजीनगर आहोत. बिडकीहून येथून आलेलो आहोत. बिडकीन तसेच आमच्या खेड्यापाड्या गावातून जवळपास येथे 10 ते 20 गाड्या आलेल्या आहे. आमचं या राज्य सरकारला एवढं सांगणं आहे, कारण की मागच्या 13 महिन्यापासून इथे आंदोलन चालू आहे आणि शांततेच्या मार्गाने आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. सरकारने जे विरोधक आहे हे आंदोलन हाणून पाडण्याचे त्यांचे जेवढे पण प्रयत्न आतापर्यंत केले ते आमच्या समाजाने ते प्रयत्न हाणून पाडलेले आहे. आणि आमचा समाज हा जरांगे पाटलाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आणि मी ह्या सरकारला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो, तुम्ही कितीही आमची अडवणूक केली तरी समाज हा गरजवंत मराठा आज जरांगे पाटलांच्या सोबत आहे. आणि जरांगे पाटलाच्या प्रकृतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार व हे प्रशासन राहील. आणि याच्यानंतर याचे जे पण परिणाम होते हे आता शांततेच्या मार्गाने आम्हाला जरांगे पाटलांना सांगितलेले आहे. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांना समर्थन मराठा देण्यासाठी समाज बांधवांना प्रत्येक राज्यातून येत आहे. मारहाण केल्याचा देखील व्हिडिओ आलेला आहे. वडेगोद्री त्याचप्रमाणे भगवा फाट्यावरती- झेंडा देखील त्या ठिकाणी हा, फाडण्यात वडेगोद्री आलेला आहे. फाट्यावरती पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? आमचे पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आम्ही जरांगे पाटलाच्या समर्थनामध्ये महाराष्ट्रातून कानेकोपऱ्यातून येथे मराठा बांधव दाखल होत आहे. परंतु आमची तेथे अडवणूक करून सनी मराठा समाजाला तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण की आम्हाला रस्ता नाही. आता आम्ही एवढे बांधव आलो, इकडे पाटाच्या मार्गाने आलो, खड्ड्याचे रस्ते आहे, आमच्या गाड्या खाली लागत आहे. मला प्रशासनाला आणि सरकारला एवढं सांगायचं आहे, या कॅनलवरून हजारो आम्हाला गाड्या येत अडवलं. आहेत. तो पूल आहे का चांगला कॅनलवर? पूल पण धोकादायक आहे. आता सध्या 2 गाड्या आल्या ना, त्या 2 गाड्याचे बंपर तिथं तुटले, आम्ही स्वतः उचलून आणले तिथून. आम्हाला या सरकारला आणि प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही आहे ना, आम्हाला काही अडचण नाही, त्या फाट्याहून नाही आलं तरी काही हरकत नाही. आमचे जरांगे पाटील जिथं असतील आम्ही तिथं जाऊन त्यांच्या समर्थनामध्ये मराठा बांधव उभे राहू. आम्हाला कोणत्याही रस्त्याची आणि हायवेची गरज नाही. फक्त आम्हाला या सरकारला एवढंच सांगायचं, आमचा जो पण रस्ता असेल, आम्ही बैलगाडीच्या रस्त्याने, पांदीच्या रस्त्याने, आम्ही गोरगरीब शेतकरी मराठा आहे, आम्हाला पहिल्यापासून सवय आहे. परंतु थोडाफार रस्ता आमच्या गाड्याला येण्यासाठी व्यवस्थित करून द्यावे, बस एवढीच आमची या सरकारला विनंती आहे.
आणि लवकरात लवकर आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा जरांगे पाटलांना सांगितल्याच्या नंतर 100% मराठा आता या सरकारला सोडणार नाही. लोकसभेला जरांगे पाटलांनी सांगितलं होतं पाडा मराठ्यांनी करेक्ट कार्यक्रम केला का? जरांगे पाटलाने जो शब्द दिला मराठी तोच शब्द पाळणार. आता सुद्धा विधानसभेमध्ये करेक्ट कार्यक्रम आता सुद्धा समाज शांत बसला. जर कधी मराठ्याला आरक्षण दिलं नाही तर जरांगे पाटलाने सांगितल्या प्रकारे आम्ही 100% आमची बाजू तिथं मांडणार आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. जरांगे पाटीलला फक्त आमचं समर्थन. जय जिजाऊ जय शिवराय. आता या ठिकाणी तुम्ही पाहतात, आता रात्रीचे 9 वाजून गेले आहेत, तरी सुद्धा हायवेपासून मध्ये येत असताना पाहतोय मी जेवढ्या गाड्या मध्ये येत आहेत तेवढ्याच गाड्या इथून बाहेर सुद्धा जात आहेत. परंतु पूर्वी याच्या अगोदर जेव्हा आलो त्यावेळेस आम्ही वडीगोद्री फाट्यावरून आलो, परंतु आता यावेळेस काय व्हायला लागलं की तिथलचा रस्ता अडवला गेला आहे. त्याचं कारण असं सांगितलं जातं की तिथं दुसरं आंदोलन सुरू आहे. हाके नामक एक व्यक्ती आहे, तो तिथं आंदोलन करतोय. परंतु माझ्यासह ते आंदोलन जरांगे पाटलांना काउंटर आंदोलन आहे का? हा, नक्कीच. माझ्यासहित तमाम महाराष्ट्राला माहित आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन पूर्वीचं आंदोलन आहे, जे की आंतरवली सराटी या गावामध्ये आहे. त्याच्यानंतर ठराविक अंतरावर सरकारनं त्या आंदोलनाला, हाके नामक व्यक्तीच्या आंदोलनाला परवानगी दिली. कसं काय? कारण लाखो समुदाय त्याच मार्गावरून या आज ठिकाणी मराठा समाज बांधवांना, 2 बांधवांना मारहाण देखील त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे भगवा झेंडा देखील त्या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे. ह्याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे? हाके जबाबदार आहेत, तिथले लोक जबाबदार आहेत, सरकार जबाबदार आहेत की पोलीस जबाबदार? कोणाला जबाबदार धरतोय मुळात मराठा हाके समाज? नामक व्यक्ती हा सरकारनंच उभा केलेला आहे आणि प्रशासनाचा वापर सरकारच करतंय. प्रशासनाला आदेश देण्याचं काम सरकारच करतंय. त्या अर्थानं हाके आणि पोलीस प्रशासन यांचे सूत्रधार हे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत. यामुळे सरकार या सर्व गोष्टी वडीगोद्री फाट्यावर मराठा समाजाला या ठिकाणी आंतरवली सराटी येण्यासाठी दंडेलशाहीचा वापर होतोय का? नक्कीच होतोय. आणि कोण करतंय हे? पोलीस प्रशासन करतंय. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सरकार करून घेतंय. कालच तारक साहेब जे आंतरवलीचे सरपंच आहेत यांचा सुद्धा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिलेला आहे. त्यांची सुद्धा शाब्दिक चकमक या ठिकाणी प्रशासनासोबत झालेली आहे. हे आंतरवली सराटीचे सरपंच आहेत, ते फक्त मनोरंजनाचे मित्र आहेत म्हणून त्यांना अडवलं जात आहे? नाही, ते एक मराठा म्हणून आहेत आणि जरांगे पाटलांच्या सावलीसारखे कंटिन्यू सोबत असतात, म्हणून त्यांना या ठिकाणी सरपंचांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय या परिसरात? 100% होतो. काय सरकारकडे काय मागणी? सरकारकडे हीच मागणी आहे की सरकारनं सर्व जातींना सोबत घेऊन म्हणजे एक समान वागणूक द्यावी. एकाला चांगली वागणूक, एकासोबत वाईट वागणूक असं करू नये. नाहीतर या ठिकाणी याचे परिणाम या पाठीमागे थोड्या प्रमाणात सरकारला भोगावे लागले. लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये याचा नक्कीच मोठ्या प्रमाणावर सरकारला त्याची थोडक्यात त्यांना ती शिक्षा भोगावी लागेल किंवा त्याच्या परिणामाला सामोरे जावं लागेल. कारण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती आणि आमचं मराठ्याचं काळीज माननीय श्री मनोज जरांगे पाटील. विशेष म्हणजे ज्या वेळेसपासून आपण ह्या मनोज जरांगे पाटलांनी हे आरक्षण उभा केलं त्याला जवळजवळ आज 13 महिने झाले. 13 महिने झाल्यानंतर आपलं आरक्षण व्यवस्थित चालत असताना कोणाला तरी फडणवीस साहेब असू की त्यांच्या मार्फत जो आपला गृह खातं आहे त्यामार्फत त्यांनी दादागिरीची भूमिका चालू केली आहे आणि आपल्या मराठाच्या मुळावर किंवा मराठ्याच्या बोकांडीवर दुसरे ओबीसीचे 2 आरक्षण करते या रस्त्यात बसवले. या रस्त्यात बसवण्याचे काही कारण नव्हतं. मला विशेष म्हणजे सांगायचं आहे त्या हाकेला, तुम्हाला जसं मनोज जरांगे पाटलांनी एक या सराटी आंतरवाली ही मराठ्याची राजधानी बनवली तशी तुम्हाला राजधानी जर बनवायची असली तर सोलापूरच बनवता आली असती. पण तुम्हाला माहिती आहे तुमचं तिकडं काही चालत नाही. तुम्हाला साध्या बाया सुद्धा तिथं संडासला जर बसल्या तर उठत नाही तुमच्या हाकेच्या बोलण्याने. म्हणून तुम्ही फक्त तुम्हाला बीड जिल्हा किंवा जालना जिल्हा दिसतो इथं यायला. तुम्हाला तिकडे सोलापूर दुसरे जिल्हे नाहीत का यायला. बरं आलात तर आलात आमच्या सराटी आंतरवालीच्या वेशीत उभा राहिलात. कारण की का तुमच्यापाशी 5 माणसाच्या वर माणूस उभा राहत नाही. जरी जे माणसं येतात ते जरांगे पाटलाच येतात ते बघून तुम्हाला वाटतं आमचंच आरक्षण आहे. जे काय हे तुम्ही जे चालवलं हाके साहेब हे बरोबर नाही. तुम्ही जाती भांडणं लावायचे कारण करू नका. आज ते त्यांचे वरिष्ठ ओबीसीचे म्हणले की जे हाकेनी जो चालवलंय त्याचा ओबीसीशी कसलाही संबंध नाही. हाकेचं हे स्वतःचं भांडवल आणि हाकेला पुढं करून फडणवीसनी सगळ्यात मोठ्याचं हे कारण चालवलं आहे. विशेष म्हणजे आम्हाला एकच सांगायचं आहे, मराठा समाजाला
शिंदे साहेबाची 100% गॅरंटी आरक्षण द्यायला. पण याला मूळ कारण असेल तर फडणवीसला कळलंय की मराठ्यांनी जो झपका दाखवला लोकसभेत, तो झपका आपल्याला विधानसभेत बसू नाही. पण फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे की तुम्ही आता पण हुशार व्हा. ओबीसीच्या जीवावर तुम्ही खुर्चीवर बसूच शकत नाहीत. कारण हा मराठा समाज आहे. या मराठा समाजाने सांगितलं लोकसभेला तुम्हाला झटका दाखवून दिला. तुमच्या मोदीला पण 4 पायावर उभा केलेला आहे या मराठा समाजाने. फक्त हे ध्यानात असू द्या. तुम्ही जरांगे पाटलाला हलक्यात घेऊ नका. फडणवीस साहेब, तुम्ही जरांगे पाटलाला हलक्यात घेऊच नका. तुम्ही भोळ्यापणात राहू नका की ओबीसीच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री होताल. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला इन्स्पेक्टरचं या सर्व समाजाने हवालदार केलेलं हवालदार. आणि तिथं तुम्हाला मराठ्याची सत्ता, मराठ्याचा पाठिंबा घ्यावा लागला म्हणजे शिंदे साहेबाचा पाठिंबा घ्यावा लागला. तुम्हाला माहिती आहे मराठा समाज काय करू शकतो. अजून बी हुशार व्हा फडणवीस साहेब. इतकं मराठ्यांना आणि आमच्या जरांगे पाटलाला हे मराठ्याचं काळीज आहे. जर छाती फाडली तर प्रत्येक मराठ्याच्या छाती जरांगे पाटील दिसल्याशिवाय राहणार नाही, हे मी अजून सांगतो. अहो, हे जरांगे पाटील आहेत, ध्यानात असू द्या. मॅनेज होणारा बारसकर नाही, राजेंद्र पाटील राऊत नाही किंवा नारायण राणे नाही. या हाक्यासारखे किती तुम्हाला भेटेन भाड्यावतरी. हे जे उपोषण आहे तुमचं भाड्याने चालू आहे, भाड्याने, किरायाने. जसं किरायाने आपण रूम देतो ना, तसं तुम्ही हाक्याला ही जागा दिली. अहो, आम्हाला मुळात कळत नाही जे जरांगे पाटलांनी शांततेत उपोषण चालवलंय त्याला तुम्ही गालबोट लावण्याचं कारण कशामुळे करता. फडणवीस, तुम्ही मला तर 100% गॅरंटी तुमची दंगल घडवण्याची 100% गॅरंटी. पण हा मराठा समाज कोणाचे गालबोट लावून घ्यायला तयार नाही. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे. तसंच आमचा छत्रपती दुसरा म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत, हे ध्यानात असू द्या. अहो, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही ध्यानात घ्या, महाराष्ट्र तुमच्यावर 100% नाराज आहे. सगळ्या महाराष्ट्राला वाटलं हे देवेंद्र फडणवीसची उचल बांगडी करून दिल्लीला जाऊन द्यावा. तुमच्यामुळे सत्ता जाणार आहे, ध्यानात व्हा. देवेंद्र फडणवीस, तुमच्यामुळे सत्ता जाणार आहे. तुम्ही आमच्या मनोज पाटलाला हलक्यात घेऊ नका, ही नम्रतेची विनंती आहे. तुम्हाला इतका मराठा समाज सोपा नाही. जर जरांगे पाटलांनी प्रत्येक तालुक्यात जर सीट उभा केला तर या खासदार आमदाराला चड्ड्या सोडून पळावं लागेल, हे ध्यानात द्या. अहो, आम्हाला हे कळत नाही. आम्ही इतके खासदार निवडून दिले, 288 हरामखोर आमदार निवडून दिले, त्याच्यातला एक मादर सुद्धा आमच्याकडून बोलायला तयार नाही. ही दुःखाची गोष्ट आहे आम्हाला. अहो, आमचेच आमदार, आमचेच मराठ्याचे आमदार तुम्ही आमच्या बोकांडीवर बसलात. तुमच्या गांधीतम असेल तर तुम्ही दुसरे तयार करा फडणवीस साहेब. अहो, आम्हाला माहिती आहे एवढी लोकसभेचं इलेक्शन झालं, तुमची टाप झाली नाही मराठवाड्यात यायला. तुमची खरी दम असेल तर तुम्ही मराठवाड्यात येऊन दाखवा अजून बी विधानसभेला. अहो, काय नाटकं लावले तुम्ही. मराठ्याचे लोक मराठ्यात फोडायला सुरुवात केली. तुम्ही स्वतः काय करू शकता सांगा ना. फडणवीस साहेबांना नम्रतेची विनंती. आमच्या शिंदे साहेबाची 100% गॅरंटी आहे. आमच्या मनोज जरांगे पाटलाचं जे काय आरक्षण आहे हे काय कोण्या तुटीबुटीवर चालू नाही, नियमात चालू आहे, नियमात. फडणवीस साहेबांनी मागितले सातारा गॅजेट, मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट. हे तुम्ही जर दिलं ना तर आमचं 60% मराठा 100% ओबीसीत गेल्याशिवाय राहणार नाही. आता तर काही करू द्या ओबीसी वाल्यांनी. आमचा 40 ते 50% त्यांच्या बोकांडे बसला म्हणजे बसला, 100% सांगतो मला. म्हणून नम्रतेची विनंती आहे. आमच्या जरांगे पाटलाचा जीव असा कावीळ कुवानी व्हायला लागला. आमच्या प्रत्येक मराठ्याच्या मनात डोळ्यात पाणी आहे. जर जरांगे पाटलाला काही जर झालं बाबा की तुम्हाला हा मराठा समाज तुमची चड्डी सुद्धा आटली ठेवणार नाही, ध्यानात ठेवा. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबाला नम्रतेची विनंती. तुम्ही तर जन्मात आता मुख्यमंत्री होणार नाही, काळ्या दगडावली रेगे. तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही, ही काळ्या दगडावली रेगे. आणि आमचे जे भाडेवत्री तुमच्याकडे मराठा समाजाचे, अहो ते मराठा नाहीतच मुळात. ते मराठा जर असते तर जरांगे पाटला कोण बोलले असते. ते मराठा नाहीतच. मराठा समाजाचा एक 95% मराठा समाजाचा आमचा जरांगे पाटला माग आहेत. आणि जे 5% आहेत का भाडेवत्री ते तुमच्या माग आहेत. ती राणेची अवलाद असू, राजेंद्र राऊत असू, बारसकर महाराज असू, तो लाड 12 बापाचा असू. अहो तुम्ही सांगा ना यांनी काय लावलंय.
मला परत सांगायचंय की हे आमचे मला एवढं सांगायचंय, हे जे मराठ्याचे नेते आहेत ना, हे एका बामणाचं ऐकत तो, बाकी बामण चांगले. ह्यो इतका 12 पाण्याने धुतलेला बामण आहे, मला तर वाटतं 12 नद्याच्या पाण्याने ह्यो बामण धुतलेला. इतकी कशी हवे त्याला मुख्यमंत्र्याची तुम्ही सांगा. राष्ट्रपती राजवट एका रातीत उठतो, डबल मुख्यमंत्री बोकांडीवर घेतो, राष्ट्रपती राजवट एका 2 मराठ्याचे नेत्याच्या बोकांडीवर बसायला लागतील, तरी ह्याचा कण जिरत नाही. ह्याचा कण जर जिरायचा मित्रांनो, ह्याचा कण जर जिरायचा असा तर एकच पठ्ठ आहे, जरांगे पाटील. मुंबईला जाताना त्यांनी इतकी खेळी. अहो तुम्ही सांगा, ह्यो साध्या उपोषणाला भेट देऊ, त्याच्या गांडीत दम नाही इथं भेट द्यायला. जर खर त्या एका बापाचा असला ना, त्यांनी सराट्या अंतरवर येऊन दाखवा, मी त्याच्या पुढे नाक घासीन, नाक येऊ शकत नाही. तो काय म्हणतो, इथं जरंगे पाटलातून तुतारीचा वास येतो. अरे भडव्या, तू पाडलेला वास येतो. तुझी मी म्हणतो ना, शिडको हाडकोच्या माग जुनी मुत्रिका, त्याच्यापेक्षा बेकार फडणीचा वास येतो. तो भाड्या म्हणतो तुतारीचा वास येतो. इतका बेकार मी म्हणतो, तुझी वागणूकच कशी कोण्या पाण्याने धुतला आम्हाला कळतच नाही. म्हणून अजून एकदा सांगतो, फडणवीस तू नीट राह बाबा, तुझी विनंती आहे. जर तू मुख्यमंत्रीचा जन्मात बनत नाही, तू मुख्यमंत्री जन्मात बनू शकत नाही. नंबर सांगतो मी, अजून आमच्या. अरे जरंगे पाटील हे खानदानी रक्त आहे, खानदानी. तू ध्यानात घे, तू किती मेहनत करायचा प्रयत्न केला. अरे हे रक्त असं आयऱ्यागाऱ्याचं रक्त नाही, तुझ्या 12 बापाचं रक्त नाही बाबा. प्युअर मराठ्याचं रक्त आहे, प्युअर मराठ्याचं खानदानी रक्त आहे, गरीब रक्त आहे. 95% मराठा प्युअर जरंगे पाटलाच्या मागे आहे. आणि जे आयऱ्यागारे 5% काय, तेच तुझ्या जातीकून किंवा तुझ्याकडून बोलू शकतात. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठून आला दादा तुम्ही? कुठून आला तुम्ही? कुठून आला तुम्ही? मी रामपुरी लिंबाजबाची गेवराई तालुका बीड जिल्हा. तुमचं नाव काय? अण्णासाहेब विठ्ठलराव मस्के. आज साधारणतः अंतरवली सराटीत किती लोक आले? 50-60 हजार लोक. सर मी गणितच सांगू शकत नाही, कारण 50,000 लोक आले की ते 50 जातात की 40 पुन्हा इथं उलटतात. म्हणून येळाना माळाचं किती गणित असं कोणताही पट्ट्या सांगू शकत नाही. आणि तेच हाकेपाशी 5 ते 7 माणसं आहेत. हे मी सर मी काल सांगतो, खोटं बोलत नाही, मी देवा शपथ सांगतो. हाक्याच्या स्टेजवर काल 10 माणसं होते. 10च्या पुढे जर असला तर मला बुटाने हाना, बुटाने. कारण तुम्ही काल त्या महिलाची मुलाखत घेतली तेव्हा मी इथं होतो. तिथून जाताना मी हाकेच्या समोरून गेलो, 10 माणसं होते. हाके मोबाईल मध्ये 40 होता. अरे बाबा हाके तू सोलापूरला जा की कशाला इथं आमचे माणसं मोजी तू बाबा? तू मोजू शकत नाही आमचे माणसं. तो जरी हे रस्ता बंद केला असला देवेंद्र फडणवीसच्या हाताने, तर आता 2-3 रस्ते सुरू झाले पाटाने. टिकून मराठ्याचे रिग माग रिग आहे, वाहना माग वाहना चालू आहे. या ठिकाणी बांधवांनो आपण बघतो, मराठ्यांचा महासागर अंतरवली सराटीमध्ये उसळलेला आहे. दिवसभरामध्ये लाखो मराठे अंतरवली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि देखील जोरदार अशी घोषणाबाजी या सगळ्या मराठ्यांनी केलेली आहे. करायचं काय? फडणवीसचं करायचं काय? करायचं काय? टीसभराचं करायचं काय? सगळ्याचं करायचं काय? सगळ्याचं करायचं काय? एक मराठा लड़ेंगे जीतेंगे हम सब चलेंगे एक मराठा वाईट देण्यापेक्षा एक समाजासाठी एक संघर्ष होता. पिढ्याने पिढ्या आज मराठा जात ही खूप मागास गेलेली आहे.
त्या समाजासाठी आमचा दादा आज उपोषणाला बसलाय. दादाला एवढंच म्हणणं आहे, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. दादाला एवढंच म्हणणे, पटांगणात उतरा. हे कोण फडणवीस, कोण सरकार, कोण काही अवलाद दाखवून नाही. मराठीची अवलाद आहे, क्षत्रिय अवलाद आहे, ही गांडू अवलाद नाही, की जी षंड सारखे उपोषण किंवा या लोकांचे ऐकून दादा तुम्ही पटांगणात उतरा, ही जात दाखवून देईन. नरडे काय असते काय ते पुढचा भाग आहे, मी आता ह्याच्यावर बोलत नाही. पण मी एवढं सांगतो, ही जात अशी आहे की शिवाजी महाराजांचं रक्त 12 कोळी सगळा समाज घेऊन चाललेलं स्वराज्य निर्माण केलेलं. त्याच्यामुळं मला एवढी विनंती आहे, फक्त आणि फक्त दादाला तुम्ही उपोषण सोडून पटांगणात निघा. बघा बरं आमच्यासारखे मावळे काय करून, आम्ही वाईट नाही करणार, आम्ही चुकीचं करणार, आम्ही चोऱ्या करणार नाही, आम्ही लुटमार करणार, कुणाच्या आई बहिणीकडे चुकीचं बघणार नाहीत. फक्त दादा एकदा मराठा विश्वास ठेवून बघा, तुम्हाला या महाराष्ट्रात परिवर्तन दिसन. आयो अख्खा समाज आज तुमच्या जो मागे, हे तुमची प्रामाणिकपणा, समाजासाठी तळमळ, 1 मार्काहून 2 मार्काहून जे मुलं आज नोकरीला लागत नाहीत त्याच्यासाठी तळमळ आहे, ज्याच्यात क्वालिटी तो लागल, ही तुमची भावना आहे. मला फक्त एवढं तुमच्या माध्यमातून सांगायचंय, दादा तुम्ही आता मैदानात उतरण्याची गरज आहे. एवढी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे, एकदम पूर्ण कळकळीची विनंती आहे. एवढं दादा एक विनंती, एक समाज, एक मराठा, मी 15 वर्षापासून सरपंच आहे गावात, लगातार 15 वर्षापासून. दादा तुम्ही सोडा, कोणता पक्ष नाही, कोणता नेता नाही, कोणीच नाही, फक्त दादा, फक्त दादा. मी घोडका राजुरीचा आहे, बीड जिल्ह्यामध्ये घोडका राजुरी 15 वर्षापासून. फक्त दादा बजरंग बाप्पाला 99% मतदान दिलेली माझं गाव आहे, माझं गाव आहे घोडका राजुरी. किती टक्के? 99%. दादा तुम्ही एकदा उतरान बघा, तुमचा समाज कसला आहे. ती तुमचा समाज क्षत्रिय, प्रेमळे, मयाळू आहे, सगळ्या दया माया करून तुमच्यावर पुन्हा आलं, माझ्यावालं, माझ्या घरावालं तर मी भांडणार, मी लढणार, मी न्याय हक्क मागणार. ही हकीकत आहे, ही हकीकत आहे. त्याच्यामुळे मला दादाला, आम्ही त्यांच्या पाया पडून आलो. फक्त एकदा तुम्ही उतरा, आमच्या लेकरा बाळा सहित उतरू. लेकरा बाला तर 5वीला पोरगे, त्याच्या सहित उतरू. विनंती आहे दादा, तुम्ही उपोषण करण्यापेक्षा मैदानात उतरा. धन्यवाद. या ठिकाणी कीर्तन आता सुरू झालंय म्हणून आपण या ठिकाणी थांबवतोय, परंतु या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांवर जीव ओवाळून टाकणारी सगळी मंडळी आहे. जय जिजाऊ. आपण पाहतोय आपल्याला पाहायला मित्रांनो, अशा प्रत्येक व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.
Yeah.